सेकंड इयर इंजिनिअरिंगची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। काल दिवसभर विद्यार्थी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघण्याची वाट बघत होते, मात्र दिवसभर काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसत नव्हती। रात्री उशिरा ही लिस्ट डिस्प्ले होत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डायरेक्ट सेकंड इयरची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची। तर चला विद्यार्थ्यांनो व्हिडिओला सुरुवात करूया। आपला सर्वप्रथम गुगलचा कोणता एक ब्राउझर ओपन करा आणि तिथे सर्च करा CET सेल असा इंटरफेस येईल। असा इंटरफेस आल्यानंतर आपण इथे ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यावर आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपणास जे काही डायरेक्ट सेकंड इयरची होम पेज आहे ते दिसून जाईल। तर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की इथे जे 4 ऑप्शन दिले आहेत डिप्लोमा कॅन्डिडेट, याचा अर्थ असा होतो की आपणास 10वी नंतर आणि 12वी नंतर सुद्धा डिग्री करता येते। 10वी नंतर डिप्लोमा केला असला तरीसुद्धा आणि 12वी नंतर डिप्लोमा केला असला तरीसुद्धा आपणास डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते। इथे 4 ऑप्शन दिले आहेत। BSc कॅन्डिडेट, BSc केल्यानंतर सुद्धा आपणास डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळू शकते। D.VOC कॅन्डिडेट, तर व्होकेशनल कोर्सेस, तर व्होकेशनल कोर्सेस म्हणजे काय, तर आपले MLT एक्सरे टेक्निशियन आणि ऑप्थॉल्मिक टेक्निशियन हे जे कोर्सेस असतात, हे कोर्सेस म्हणजेच इक्विव्हॅलंट टू 12वी सायन्स असते। हे कोर्सेस केल्यानंतर सुद्धा आपणास डिग्रीला ॲडमिशन मिळू शकते। इथे बघायचं आहे डिफेन्स कॅन्डिडेट, तर या 4 लिस्ट दिलेल्या आहेत। जास्तीत जास्त विद्यार्थी हे डिप्लोमाचे असल्यामुळे आपण इथे क्लिक करायचं आहे आणि आपण ही लिस्ट बघायची आहे। तर इथे मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर आपणास अशी PDF ओपन होईल। इथे आपण बघायचं आहे रिलिजियस मायनॉरिटी टाईप डिस्क्रिप्शन, म्हणजे ज्या काही मायनॉरिटी असतात, लिंग्विस्टिक मायनॉरिटी, मग त्याच्यामध्ये लँग्वेज येईल गुजराती मायनॉरिटी, उर्दू मायनॉरिटी, हिंदी मायनॉरिटी, म्हणजे ह्या कमी भाषा बोलणारे लोक असतात। इथे ह्यांचे ॲनालिसिस दिलेले आहे। तर इथं आपण खाली बघायचं आहे। जर आपण लिस्ट चेक करत असताना आपणास जे काही त्यांनी शॉर्ट फॉर्म दिले आहेत आणि याचे इथे लॉंग फॉर्म पण दिले आहेत। SLGMN स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर, तर हे आपण सर्व हे बाकीचे बघून घ्यायचे आहे। इथे GMN जनरल मेरिट नंबर अशा प्रकारे इथे पूर्ण डिटेल दिले आहे। आपण इथे खाली येऊया आणि इथे आपणास ही आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे। तर ह्याच्यामध्ये आपला सगळ्यात महत्त्वाचा आपला पॉईंट आहे। इथे आपण बघायचं आहे SLGMN, जो पहिला नंबरचा ऑप्शन आहे तो आहे SLGMN। याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर। तर डाव्या बाजूला जे आपले अंक आहेत तो आपला स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर आहे। इथे ॲप्लिकेशन ID म्हणत आहे। तर आपण डिग्रीसाठी जे रजिस्ट्रेशन केले होते, रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपणास एक ॲप्लिकेशन ID मिळाला होता, तो इथे दिला आहे। इथे विद्यार्थी मित्रांनो नेम आहे, इथे आपले पूर्ण नाव आपणास दिसून जाईल, जेंडर दिसून जाईल आणि इथे आपणास डिप्लोमाचे मार्क दिसून जातील। म्हणजे आपणास जी फायनल डिप्लोमाला जे मार्क पडले आहेत ते इथे आपल्याला मार्क दिसतील। इथे SSCचे मार्क दिसत आहेत। जरी ज्या विद्यार्थ्यांनी 12वी सायन्स नंतर डिप्लोमा केला असला तरीसुद्धा त्यांना इथे 10वीचेच मार्क दिसून जातील, कारण डिप्लोमा हा मेन बेस हा 10वीवरतीच असतो। इथे SSCचे आपणास पर्सेंटेज दिसून जातील। इथे आपणास मॅथ्समध्ये किती टक्के मार्क पडले ते मध्ये दिसून जाईल, हे कॅल्क्युलेशन केलेले आहे। परत इथे आपणास सायन्समध्ये किती पडले आणि इंग्रजीमध्ये किती पडले, इथे आपली कॅटेगरी दिसून जाईल। इथे आपला कॅटेगरी जनरल मेरिट नंबर, तर इथे आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, जे काही सर्व विद्यार्थी असतात तिथे इथे स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर दिसतो आणि इथे आपणास कॅटेगरी मेरिट नंबर दिसतो। इथे PWD किंवा डिफेन्स असल्यास कॉलम येईल। इथे PWDमध्ये स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर येईल। इथे डिफेन्समध्ये स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर येईल। इथे डिफेन्समध्ये स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर येईल। जर मायनॉरिटी असेल तर इथे बघा, इथे एक विद्यार्थ्याचं LMS आले आहे, म्हणजे हा
लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये आहे, EWSमध्ये असल्यास EWS जनरल मेरिट नंबर आणि ऑर्फॅनचा मेरिट नंबर. तर अशा प्रकारे आपण ही लिस्ट चेक करायची आहे. आपणास मी एक लिस्ट चेक करून दाखवतो ओपनची, मायनॉरिटीची आणि कॅटेगरीची. तर इथे आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण खाली घ्यायचं आहे. इथे आपण एक सीट घेऊया. तर आपण इथे बघूया. तर या विद्यार्थ्याची ओपनचा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर 46 आहे. इथे याचे डिप्लोमाचे मार्क आहेत. लेडीज असल्यामुळे इथे लेडीज आहे. आणि इथे इथे 10वीची टक्केवारी आहे. आणि मॅथ्स, इंग्लिश, सायन्सचे इथे मार्क आहेत. आणि इथं कॅटेगरी ओपन आहे. इथं बघायचं आहे कॅटेगरी ओपन असल्यामुळे इथे स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर आपल्याला आलेला नाही आहे. सॉरी, इथे कॅटेगरी जनरल मेरिट नंबर आलेला नाही आहे. आपण दुसरी एक लिस्ट बघूया. इथे आपण असं दिसत आहे, सर्वांना विद्यार्थी मित्रांनो स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर मिळाला आहे. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना फक्त स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर मिळून जाईल. जे विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, SC, ST, NT, SBC, OBC या विद्यार्थ्यांना स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर देखील मिळून जाईल आणि कॅटेगरी जनरल मेरिट नंबर देखील मिळून जाईल. इथे जरी कॅटेगरी जनरल मेरिट नंबर म्हटलं असलं तरीसुद्धा त्या कॅटेगरीमधून किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहे आणि त्यामधील इथे आपला नंबर दाखवतो. इथे आपण एक कॅटेगरीचं बघूया. इथे या विद्यार्थ्याचा 43 हा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर आहे. इथे आपण बघितलं त्याचे सगळे मार्क वगैरे आहेत. इथे ही कॅटेगरी OBC आहे आणि याचा इथे कॅटेगरी जनरल मेरिट नंबर 12 आहे. म्हणजे OBC मधून ज्या इथे फिमेल असल्यामुळे ज्या विद्यार्थिनींनी ॲप्लिकेशन केले आहे, इथे या विद्यार्थिनीचा 12 कॅटेगरी जनरल मेरिट नंबर आहे. इथे आपण एक SC कॅन्डिडेटचं बघूया. तर इथे आपण बघायचं आहे या विद्यार्थ्याचा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर हा 59 आहे. इथे याचे ॲप्लिकेशन ID, नाव वगैरे दिले आहे. 10वीची टक्केवारी वगैरे मार्क आहेत. इथे कॅटेगरी SC म्हणत आहे. आणि या इथे विद्यार्थ्याचा आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे या विद्यार्थ्याचा महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी जनरल मेरिट नंबर 1 आहे. म्हणजेच महाराष्ट्रामधून ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्याचा नंबर 1 आहे. अशी ही लिस्ट वाढत जात असते. इथे टक्केवारीप्रमाणे आपले ॲनालिसिस करण्यात आले आहे. जेवढे आपणास टक्केवारी कमी असेल तेवढा आपला स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर आणि कॅटेगरी जनरल मेरिट नंबर हा वाढत जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना, तर आपणास काय चेक करायचे आहे, इथे काय स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर इथे आपण बघायची गरज नाही आहे. आणि इथे आपला ॲप्लिकेशन ID चेक करून घ्या, आपले नाव चेक करून घ्या, मेल फिमेल चेक करून घ्या. इथे आपले डिप्लोमाचे मार्क चेक करून घ्या, 10वीचे पर्सेंटेज चेक करून घ्या, 10वीचे आपणास इथे टक्केवारी चेक करून घ्या, आपली कॅटेगरी चेक करून घ्या. या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना चेक करायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, काल अगदी उशिरा ही लिस्ट जाहीर झालेली होती आणि उशिरा लिस्ट जाहीर झाल्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना लिस्ट बघण्यात आलेली नाही. तर मी आपणास ही पूर्ण लिस्टचे ॲनालिसिस सांगितले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास डायरेक्ट सेकंड इयरची काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, ही बघताना काही अडचण आली, काही शंका असल्या तर मला कमेंट करा. आपणास कमेंटचे उत्तर लगेच देण्यात येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.